एका वर्षापूर्वी ज्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली, तीच माधुरी हत्तीन आता पुन्हा कोल्हापुरात परतणार आहे. पण तिच्या परतीमागे नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहतात भागवत पांचाळ टॉक्स. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नान्नी येथील प्रसिद्ध महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीच्या पुनरागमनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेने माधुरीच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर 16 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने तिला वंतारात हलवण्याचे आदेश दिले होते. हा आदेश नंतर सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. वर्षभरापूर्वी तिला गुजरातमधील वंतारा प्रकल्पात हलवण्यात आलं होतं. त्या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध झाला आणि अनेक आंदोलनेही झाली होती. आता गुजरातमधील वंताराचे पथक कोल्हापुरात दाखल झाला असून माधुरीसाठी उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन केंद्राची पाहणी करण्यात आली आहे. मात्र आता माधुरी पुन्हा कोल्हापूरच्या भूमीत परतणार असल्याने नागरिक आणि प्राणी प्रेमीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. माधुरीचं पुनरागमन नेमकं कधी होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.